असला मॅचला सुरुवात करायची आहे. आज ओपनिंगची जोडी थोडेसे आता चेंजेस या मॅच मध्ये दिसत आहे. समीर मेंगालच्या सोबतीला आकाश वेलेची जोडी पाहायला भेटेल या मॅच मध्ये आणि दुसऱ्या बाजूला श्रीकांत ॲज अ स्ट्रायकर बॉलर. आकाश वेले आणि समीर मेंगाळ ही जोडी आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये अरवी स्पोर्ट्स खांडीजपाडा संघाकडनं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला गोलंदाज पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत फसाळे. श्रीकांत फसाळेचा भेदक मारा आपल्याला पाहायला भेटेल. गेल्या मॅच मध्ये तो भेदक मारा राहिला होता जिथे स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स शिरगाव संघाला नमवलं होतं या टीमनं. इनसाइड आउट फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दिसत नाहीत. पाठलाग चालवला जाईल आणि फायनली तो बॉल स्टॉप देखील केला गेलाय. वेल स्टॉप. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना 4 ओव्हरचा मॅच आहे आणि त्या पद्धतीची लढत देखील मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे. 2 मोठे संघ खेळत आहेत. एका बाजूला अन्वी स्पोर्ट्स खांडीजपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला SR स्पोर्ट्स तानसा. या 2 संघादरम्यानची ही मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस मागे मारण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. विकेट किपर यावेळेस राऊंड द बॉल जजमेंट यावेळेस चुकीचं राहिलंय. बॉडी बॅलन्स स्थिर ठेवता आलेला नाही आणि महत्वाचा हा झेल सगळ्यात महत्वाची विकेट जिथे आकाश वेले सहजत्यामध्ये बाद झाला असता या मॅच मध्ये परंतु ती विकेट कॅरी करता आलेली नाही. झेल सोडलाय आणि परिणाम स्वरूपी मिळालंय महत्वाचं जीवदान. 3 वरती धाव फलक अरवी स्पोर्ट्स खांडीजपाडा संघ. यावेळेस देखील फटका चांगला आहे. बरोबर तिथे लॉंग ऑनला बीट करून बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यानं चौकार. जतीन भानुशाली सध्या तरी आम्हाला युट्यूबला जॉईन झालेले आहेत. त्यांच्याकडनं देखील खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत SR स्पोर्ट्स तानसा संघाला. त्याचं देखील करूयात आपण वेलकम. बॅटिंग करत असताना अरवी स्पोर्ट्स खांडीजपाडा संघ 7 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत फसाळेचा अजून एक चांगला बॉल निघाला विकेट किपरकडे. भेदक मारा दिसलाय आणि तिथे देखील अजून एक प्लॅन मिस. चांगला चेंडू. SR स्पोर्ट्स तानसा संघ सध्या तरी खूप चांगलं प्लॅनिंग आलेत आजच्या दिवसामध्ये. खूप चांगलं फाईट देत आहेत. ज्या पद्धतीने स्पर्धा आहे त्या पद्धतीने प्लॅनिंग देखील केलं गेलं असं दिसतंय आजच्या दिवसामध्ये. चांगला खेळ होतोय. आता इथे मिस टायमिंग करून बसलेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला धावतोय आणि तिथे बॉल अडवण्याचा आता प्रयत्न होईल. तोपर्यंत एक सिंगल मिळाली. 2 देखील मिळाल्यात. 3चा कॉल आहे आणि त्या 3 धावा आता घेऊन जात आहेत दोन्ही खेळाडू. व्हेरी गुड रनिंग टू द विकेट. 3च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. एका ओव्हरमध्ये 10 धावा. चला जास्तची चर्चा नको आहे. प्लीज फिल्डिंग लगेच सेट करा. आपण 4 ओव्हर का खेळवतोय त्याचं कारण आहे जितका जास्त वेळ आपण वाचवाल तितके जास्त ओव्हर तुम्हाला खेळायला भेटतील. त्यामुळे लवकरात लवकर चर्चा करायची नाहीत. जे आपली प्लॅनिंग आहे ओव्हरमध्ये त्या प्लॅनिंगमध्ये लगेचच उतरायचं आहे. कॅप्टनला ही महत्त्वाची सूचना असेल. 4 ओव्हर खेळवतात त्याचा फायदा घेणं गरजेचं असेल. थोडंसं फास्ट खेळा. ऋतिक जाधव आपल्याला आता बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये पाहायला भेटेल. पहिलं षटक श्रीकांत फसाळेचं खूप चांगलं राहिलंय. जिथे पहिल्या ओव्हरला फक्त 10 धावा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आलात. बॅटिंग करतोय आकाश वेले आणि समीर मेंगाळ ही जोडी पाहायला भेटते. एक चौकार समीर मेंगाळला मारलाय आणि त्यानंतर 2 बॉलला 3 वरती आकाश वेले या मॅच मध्ये खेळतोय. अरवी स्पोर्ट्स खांडीजपाडा संघ या मॅच मध्ये ते काही खेळाडू दिसत नाहीत असं वाटतंय. त्यामुळे
ती ओपनिंगची जोडी थोडस चेंजेस दिसले आहे. आता यावेळेस नो बॉलचा इशारा. ओ माय गॉड, हा तर खूपच उलटाच बॉल होता, परंतु तो वेगामध्ये हाताळला आणि त्याचमुळे ती लेंथ बीट केली होती, लाईन मिस केली होती आणि तो बॉल बरोबर त्या शरीरावरती लागलाय. पाहणी केली जाते. पुढील बॉल फ्री हिट आहे पण कळवत आहेत आणि आता नामी संधी खेळाडू समीर मेंगाळसाठी असेल. फ्री हिटचा बॉल, पहिला चेंडू नो बॉल करून बसलेत आणि तिथे आता बॅट स्विंग तर भरपूर वेगामध्ये फिरला परंतु कनेक्शन राहिलं नव्हतं आणि तिथे प्लॅन मिस. ऋतिक जाधवचा हा डॉट बॉल येतोय. SR स्पोर्ट्स तानसा हा संघ या स्पर्धेच्या अंतर्गत खेळतोय आणि सध्या तरी पहिल्याच दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. एक मोठ्या संघाला नमवलं, त्याचमुळे तो कॉन्फिडन्स मिळालाय. त्याच्यानंतर खांडीसापाडा संघाने देखील एक संघाला महत्त्वाचा तो सामना जिंकलाय. भगतपाडा संघाला नमवलं होतं त्याच्या दिवसामध्ये पहिल्या राऊंडमध्ये आणि आता सेकंड राऊंड चालू आहे. 4-4 ओव्हरचे मॅचेस हेच तर या स्पर्धेची ओळख राहिली आहे. प्रत्येक सामना 4-4 ओव्हरचा आपल्याला खेळायला भेटतोय आणि त्या पद्धतीचं हे नियोजन देखील केलं गेलं आहे. ₹1,00,000 पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटतं आणि सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या समाजाला घेऊन चालणारी आहे. जानोजी हिरवे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आदिवासी चषक गत वर्षामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे, प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला आणि त्याचमुळे हे बहरदार पर्व, या पर्वामध्ये देखील नवीन नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज ऋतिक पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिड विकेटला, बॉल उचलून फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक 13. एक 1.3 आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. अजयजी हिरवे साहेबांचा देखील उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात जास्तची मेहनत मी म्हणेन आमचे अजयजी हिरवे साहेबांचे आहे, कारण सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत या विभागामध्ये आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन या स्पर्धेमध्ये ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत, ऑफिशियल टीमला कलेक्ट करणं आणि त्यानंतर अन्य देखील बाबी. लाऊड अपील तर झाली परंतु वेगामध्ये हा बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या दस्तानामध्ये डॉट बॉलवरती डॉट बॉल येत आहेत आणि या मॅचमध्ये ती चुरस आता सध्या तरी दिसत नाहीत. अरवी स्पोर्ट्स खांडीसापाडा संघाकडनं अंतिम बॉल आता समोर मारलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येतोय, जज करण्याचा प्रयत्न आणि खूपच चांगला झेल पकडला गेलाय, मिळते विकेट. जेव्हा आपण SR स्पोर्ट्स तानसा संघाला पाहत आहोत, त्यांची जी गोलंदाजी आहे तीच त्यांची स्ट्रेंथ आहे. यावेळेस क्रॉस बॅटेडनं जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि बॉल झालाय छू मंतर, मस्तक पे दस्तक, षटकार.
या षटकाराच्या मदतीने आता धाव फलक 19 वरती जाऊन पोहोचलाय. काय फटका राहिला आकाशचा. अजून एक समोरच ठेवलाय आणि याही बॉलला मिड विकेटला पाठवून दिलंय. अनदर बिग वन, फ्लॅट अँड फ्युरियस. यस, मॅक्झिमम सिक्सर. आता लगातारचे 2 षटकार शरद चौधरीच्या विरोधामध्ये आलेत आणि हीच तर विकेट सगळ्यात महत्वाची आहे. आता जबाबदारी घेत आहेत आकाश वेहेले. तिसरा येईल का? लाऊड अपील आणि इम्पॅक्ट पाहावा लागेल. आउटसाइड द लेग स्टंप पिचिंग राहिलाय आणि त्यामुळे तो नॉट आउटचा इशारा पंचांनी कळवलाय आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा. 2 धावा मिळाल्यात. चला, लेग बिफोर विकेटसाठी रिव्ह्यू मिळणार नाहीत. एज साठी देखील तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीत. फक्त व्हाईट बॉल आणि बीमर आणि त्यानंतर रनआउट या 3च गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळेल, हे लक्षात घ्या. एज साठी रिव्ह्यू मिळणार नाहीत. त्यानंतर लेग बिफोर विकेट, पायचिटच्या अपीलसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीत. पुन्हा ही महत्वाची सूचना करतोय. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे. गॅप शॉट सिलेक्शन, फिल्डर आहेत, निघालेत डीप मधनं बॉल फेकी करतायत. तत्पूर्वी एक सिंगल धाव पुढे नेला जाईल आणि धावा झाला तर धाव फलकावरती 28 धावा. अंतिम बॉल बाकी राहिलाय. आज इथे 2 ओव्हर खूप शांततेत चालल्या होत्या. 2 ओव्हरला आपण 13च पाहिला. मग या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्यात त्या खूप चांगल्या कलेक्ट केल्या गेल्यात. आता मिस टायमिंग, फटका फसला. मिड विकेटला फिल्डर धावेल परंतु तिथे जजेस करता आलेलं नाहीत. सूर्याची प्रखर किरण डोळ्यावरती आलीत आणि त्यामुळे ते जजमेंट दिसलेलं नाहीत आणि खूप मोठी संधी तुम्ही गमावली आहे. कारण लयबद्धता साधली आहे आकाश वेहेलेनं. एक सिंगल घेतोय, स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न झाला. ओव्हर क्रमांक 3 ला समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 29. चला, फास्ट खेळायचा आहे. चौथा बॉलर लगेच सेट करा. चर्चा नकोय. ओके, 2 धावा या चेंडूवरती आहेत. दोन धावा या चेंडूवरती आलात अंतिम बॉलवरती आणि आता धावा झाला धाव फलकावरती त्या 30. अंतिम ओव्हर आणि आता अंतिम ओव्हरमध्ये रवी चौधरी येतोय, जो की सगळ्यात जुना जाणता खेळाडू आहे या टीमचा आणि या टीमचा तारणहार देखील भरपूर वेळा ठरलाय. आता 30 गोलंदाजी पाहायला भेटेल का पाहूयात. पुल करायचं होतं, मिस टायमिंग करून बसलेत. पहिली विकेट इथे रवी चौधरीच्या खात्यामध्ये येता येता राहिली आणि ती विकेट कोणाची होती तर आकाश वेहेले सारख्या खेळाडूला तुम्ही जीवदान दिले. जिथे जर पुढचे बॉल जर मिळाले तर मी म्हणेन आता त्याचा फायदा घेऊ शकतो हा खेळाडू. ऑलरेडी त्यानं 2 षटकार मारलेत. मग अशा परिस्थितीमध्ये ते झेल पकडणं गरजेचे होते. आता अतुल भगत आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटेल. एक सिंगल मिळाले. 31 झाल्यात. 4 ओव्हरचा मॅच जिथे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला अन्वी स्पोर्ट्स खांडी सपाटा आणि दुसऱ्या बाजूला SR स्पोर्ट्स तानसा. अशी ही फाईट आपल्याला पाहायला भेटते. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडूपर्यंत येत आहेत. कॅरी करण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत 2 धावा अतुल भगतच्या खात्यामध्ये येत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे आणि त्यामुळे ते 2 धावा सहज कॅरी केल्या जात आहेत. 33 झाल्यात. मिस टायमिंग फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आता सोडणार नाही असं सांगतायत आणि महत्वाची विकेट कॅरी होते. फलंदाज आकाश यावेळेस सॉरी अतुल होते बाद.
आणि आता हा राईटी आहे जो तुरताच आलाय आकाश वेले. चला फिल्डिंग लावा फटाफट. आता हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. 160ची मदत मिळेल. धावा झाला 34ला 2 विकेट. अरवी स्पोर्ट्स कांडीचा पाड्या संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत बॅटिंग करीत असताना. यावेळेस समोर मारला अजून एक विकेट धोक्यामध्ये आहे आणि तिथे झेल सोडलाय. हे जजमेंट थोडेसे चुकीचं राहिलंय. आता हा तर सोपा असेल होता. तिथे एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावफलक 35 आणि आता स्ट्रायकर एंडला आकाश वेहले आपल्याला पाहायला भेटतोय. क्रॉस बॅटेड लॉफ केलाय. उंच उंच लांबच लांब ठोकलाय. लॉंग स्ट्रॉंग षटकार. आणि इथे प्लॅन मिस. अंतिम बॉल डॉट बॉल येतोय जिथे टार्गेट सेट झालंय. इनिंग समाप्त. ओव्हर समाप्त. 4 ओव्हरचा खेळ 41 झाला आणि या मॅच मध्ये एसआर स्पोर्ट्स तानसा या संघाला करायचे आहे 24 बॉलला 42. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करूयात. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचा आहे. ओमसाई भोसपाडा आणि विपक्षामध्ये देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा. तो टॉस देखील केला जाईल आणि तोपर्यंत आपण वळूयात जिथे सेकंड इनिंगला सुरुवात केली जाईल आणि तसे कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात या इनिंगसाठी कोण जिंकेल कोण हारेल हे ऐकूयात विकीजी शेवाळे सरांकडनं. धन्यवाद. यस टॉस केला जातोय. रमेशजी कातवारी सरांच्या शुभ हस्ते. एका साईडला ओमसाई भोजपाडा दुसऱ्या बाजूला देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा. म्हणजे खर्डे कसारा विभागाचा क्रिकेट आज मात्र या आदिवासी चषकामध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पण तू जाऊया या मॅच कडे देखील. 24 बॉल बनवायच्यात 42 धावा. एसआर स्पोर्ट तानसा आणि त्याचे अनवी 11 खांडीचा वाडा टीम. ओमसाई भोजपाडा वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी थेट देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा हर्षल पवार आणि पंकज पवार कंपनीला इन्व्हाइट केले गेले. जाऊया या मॅच कडे. याही मॅच कडे संपूर्ण संघाचा प्रेक्षकांचं लक्ष आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत करतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आदिवासी चषक 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय जानू हिरवे साहेब, अध्यक्ष सह्याद्री आदिवासी समाज संघटना ठाणे जिल्हा, त्याचबरोबर संघटक ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. चला बॅट्समन लवकर पाठवा. या आदिवासी समाजाचा महाराष्ट्र आदिवासी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ज्या आवाजाकडे ओळखलं जातं, ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं ते सन्माननीय जानूजी हिरवे साहेब. रवी चौधरी आणि श्रीकांत फसाले ही जोडी पाहायला मिळते. फिल्डिंग लावून गेला लगेच खांडीचा बटा टीम. या मॅच मध्ये थोडंसं नक्कीच पाहू शकाल काही प्लेयर मात्र खांडीच्या बटा टीमचे अब्सेंट राहिले गेले या मॅच साठी.
बरोबर संदीपजी वेहळे हे देखील जुळले गेले, जॉईन झालेत. खांडीच्या बड्या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा संदीप वेहळे यांनी दिलेल्या आहेत. जावा मॅचकडे. 24 बॉल 42. रवी चौधरी आणि श्रीकांत फसाले. बॅटिंगला रवी चौधरी नॉसला श्रीकांत फसाले. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय प्रवीण भगत. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज. बॉल पाहू शकाल निघून चाललाय. लॉंग स्टॉप शॉट थर्ड मॅन मध्ये. शॉट थर्ड मॅनला बीट कर. पहिलाच बॉल मध्ये रवी चौधरी स्पेशल चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. प्रवीण भगत तयार बॅटिंगला. रवी चौधरी पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. गतीमध्ये परिवर्तन. हा बॉल थोडासा मागे टाकला. बॉल भरपूर वेळ देखील होता पण रवी चौधरी या बॅटरकडे तो बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही. 2 बॉल 4. चांगली स्पर्धा आदिवासी चषक 2026. यस पुढील बॉल प्रवीण. यामध्ये लॉफ केला बॅटने. क्रॉस बॅटने फटका दमदार आहे. बॉल चालाय फ्लॅट फ्युरस फ्लॅटेड. आलाय द ब्रँड ऑफ तानसा. रवीच्या बॅटमध्ये कडक 6 धावा. पुढील बॉल. याही बॉल मध्ये चांगला फटका बॅकफुटला जाऊन पळून दिला गेलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर जात आहेत 38 सर्कलचे. तोपर्यंत 2 धावा धाव फलकामध्ये वाराच्या वेगाने कंप्लीट केले गेल्यात. धावसंख्या 12. आता रवी चौधरी या बॅटरला नाहीये थारा. 4 बॉल मध्ये बनवल्यात 12 धावा. प्रवीण भगतला मात्र कमबॅक करावं लागेल. अन्वी स्पोर्ट्स खांडीचा बाडा या संघाकडनं. पुढील बॉल प्रवीण बॅटिंगला रवी. याही बॉलमध्ये स्लॉट मध्ये होता. बॉल उडवलाय. उडल खटोला. आदिवासी चषकाचा सलामी देणारा आणखीन एक आलाय रवी चौधरी ब्रँड स्पेशल षटकार. यस थँक्यू. धाव फलक होते 18. 5 बॉल 18. प्रवीण भगत मात्र आता रिमांड वरती आहे. रवी चौधरी या बॅटरच्या 5 बॉल 18 मध्ये केल्यात गोळा त्या बॅटरनं. यामध्ये लॉफ करायचं होतं. मिस टायमिंग. फटका फसलाय. धक्का पहिला बसलाय. गोलंदाज आता मात्र गालामध्ये असलेला पाहायला मिळतोय. कारण धक्का पहिला 18 वरती लागलाय. पहिला धक्का षटक पहिला समाप्त झालाय. 1 गडी 18. प्रवीण भगत मात्र शेवटच्या बॉलवरती रवी चौधरी या बॅटरला केलंय बाद. अजूनही बनवायचं 18 बॉल 24 धाव्यांची गरज. नवीन बॅटर नितीन वाघ पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकात झाले सुरुवात. गोलंदाज दीपक गिरा येतोय. अठरा मध्ये बनवायच्या 24. दीपक गिरा. लोअर फुल टॉस होता. लॉफ करायचा होता. फुल टॉस बॉल योग्य हाताळलाय गोलंदाज दीपकच्या मार्फत. आदिवासी चषक 2026 ज्या स्पर्धेची उत्कंठा मात्र नक्कीच मागील 2 महिन्यांपासून लागली होती ती स्पर्धा पाहायला मिळते आहे.
कारण मानाचा करंडक, मानाची स्पर्धा, या विभागाचा नक्कीच वर्ल्ड कप आज पार पडतोय. गतीचा बॉल उडवलाय, बॉलला मिस टायमिंग, फटका फसलाय. झेल होईल का कॅरी? तो दूर राहिलेत फिल्डर. दोन धावा धाव फलकावरती जुळल्या जातील. या दोनच्या सहाने धाव सकत जाते. 20 ऑन द बोर्ड. एक गडी बाद 20, 16 मध्ये बनवायच्यात 22. यस, गोलंदाज सज्ज दीपक पुढे टाकले बॉल, ड्राईव्ह केले बॉलला, पॉइंट मध्ये फिल्डर येतात. एक धाव मात्र यशस्वीरित्या जुळली जाईल स्कोर कार्ड वरती. धाव सकत धाव फलकावरती एक गडी बाद 21, 15 मध्ये बनवायच्यात 21 धावा. चाले गोलंदाजी करावी लागेल अन्वी 11 खांडीच्या बडा संघाला. भले आज नक्कीच आकाश भगत नाहीये, दीपक भगत देखील या मॅच मध्ये अवेलेबल नाहीयेत, पण तो त्यांची मात्र कमी भरून काढावे लागेल खांडीपाडा संघाला. परंतु मात्र तानसा संघ थांबेल तो कसला? तानसा संघाचा फलंदाज नितीन वाघ. पहिलाच बॉलवरती नितीन दाखवला आसमान दीपकला षटकार. दिलदार मनाचे, आदिवासी समाजाचे, जाणू हिरवे साहेबांचं हे सॉंग्स आपण टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. चांगलं सॉन्ग पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ही आपल्या आदिवासी समाजाला योग्य प्लॅटफॉर्म कुठेतरी उपलब्ध करून देण्याचं काम ही स्पर्धा आदिवासी चषकच्या माध्यमातून केली गेली आहे. या बॉलवरती एक धाव कंप्लीट. एक गडी बाद 28, 13 मध्ये पाहिजे 14 धावा. लॉफ केलाय, उडवलाय बॉलला मिस टायमिंग. सेल कॅरी झालाय. स्वतःच्या फॉल तुला चांगला झेल झालाय कॅरी दीपक गिराच्या मार्फत. पण तू लागलेला की सार स्फोटतांचा टीमला दुसरा धक्का. दूरवरच्या समाप्तीनंतर धावसका पाहामध्ये 2 गडी बाद 28, आता 12 मध्ये बनवायच्या 14. करण मिंगाळ तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळते. आज नवीन चेहरे पाहायला मिळतात अन्वी स्पोर्ट्स खांडीच्या बडा संघाकडनं. युवा टॅलेंटला मात्र संधी दिली जाते. नक्कीच आज मात्र सिनियर खेळाडू अवेलेबल नाही आहेत त्या मॅचसाठी. यस, गोलंदाज सज्ज करण. बॉलवरती पाहू शकाल रनआउटची संधी आहे. रनआउट, डायरेक्ट हिट. ज्या विकेटची मात्र अत्यंत गरज होती ती विकेट मात्र घेतलेली पाहायला मिळते. फलंदाज नितीन वाघ बॅक टू पॅव्हिलियन. कॉलिंग महत्वाची, ती कॉलिंग मात्र जुळत नाही आहेत, कारण नक्कीच अति घाई संकटात नाही. ते नितीन वाघने मात्र घाई करून दाखवली. परिणामी पाहू शकाल स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं हे नितीन वाघ कडनं मला पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर ऋतिक जाधव. 3 गडी बाद 28 धावा. मोक्याच्या शरीराला मात्र घेतली एक विकेट गोलंदाज करण मिंगालच्या मार्फत. चांगली गोलंदाजी, संपूर्ण अस्त्र क्षेपणास्त्र बाहेर काढावे लागतील, या मॅच साठी द्यावे लागतील. तो हे सुद्धा विसरून चालणार नाही. बॅटिंग लाईनअप देखील खूप मोठी आहे तानसा टीमची. ओरपीचा बॉल चांगला फटका होता. पुन्हा एकदा फंबलिंग. एक धाव फलकावरती कंप्लीट केली जाईल. एका धावेने धाव फलकामध्ये पुढे जातोय. 3 गडी बाद 29 या आकड्यावरती.
3 गडी बाद 29, 10 मध्ये बनवायच्या 13. पुढील बॉल करणं, लॉफ करायचा होता. पावसाल रवी बॅटिंगला पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 29, 9 मध्ये बनवायच्या 13 धावा. तिथून पुढे मात्र नक्कीच प्रत्येक बॉल योग्य हाताला लावले. लेन लाईन चांगली ठेवावी लागेल अन्वी स्पोर्ट्स खांडीच्या वडा संघाला या मॅच मध्ये राहायचं असेल तर. करण तयार रवीसाठी, लॉफ केलाय, उडवलाय, आसमान दाखवलंय बॉलला. आणखीन एक आला एसआर तानसा संघाचा ब्रँड पेश केला गेलाय रवीच्या बॅटमधनं. मॅक्झिमम 6 धावा षटकार. तीन गडी बाद 35, 8 मध्ये बनवायच्या 7. येस, गोलंदाज सज्ज. करण याही बॉलमध्ये हॅमट केलाय स्वतःला. जबरदस्त फटका पाहू शकाल. बॉल निघून चाललाय डीप, एक्स्ट्रा कव्हरला भेदून क्रॅकिंग. रवीचा वार, बॉल सीमा पार, चौकार. मध्ये बनवायच्या 3 धावा. दी वन मॅन शो, दी वन मॅन आर्मी. आज मात्र तानसा संघाकडनं पाहायला मिळते आहे. बॅटिंग जो उतरतो तो मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे पाहायला मिळतोय. बॉल मध्ये पाहू शकाल डॉट बॉल. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या पाहायला मिळते 39, 6 मध्ये बनवायच्या 3. 6 चेंडू म्हणजे 1 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. जिंकण्यासाठी एसआर स्पोर्ट तानसा टीमला ड्राईव्ह केले बॉलला. आणि इथे मात्र पाहू शकाल केलेली चुकी महागात पडतीये प्रवीण भगतच्या मार्फत. बॉल निघून चाललाय सीमा पार. अभिनंदन टीम, एसआर स्पोर्ट तानसा टीम. वेल प्ले ना हार्ड लक देऊया इथे अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पडा टीम. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं करूया कौतुक. नेक्स्ट मॅच असेल ओमसाई भोसपाडा त्यांच्या अगेन्स्ट देवान स्पोर्ट डोंगरीपाडा. चला भोसपाडा संघ लवकर फिल्डिंग लावून घ्या आपण.